नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलमध्ये. बघा मित्रांनो, पोस्टची जी भरती होती त्याचा निकाल लागलेला आहे, त्याचा रिझल्ट आता समोर आलेला आहे. कोणाकोणाचं सिलेक्शन झालं आहे ते कसं चेक करायचं सविस्तर असं जाणणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नीट काळजीपूर्वक लक्ष द्या. मित्रांनो, सर्वात प्रथम गुगल क्रोमवर जा, तिथे इंडियन पोस्ट GDS.online.gov.in असं टाईप करा. त्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट दिसेल, असा डॅशबोर्ड दिसेल. त्यानंतर सर्वात खाली या, कॅन्डिडेट कॉर्नरच्या खाली या, तिथे तुम्हाला GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स या बटनावर क्लिक करा. जसं तुम्ही क्लिक कराल, बघा तुमचं स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करा. महाराष्ट्र सिलेक्ट केलं. त्यानंतर लिस्ट ऑफ शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर एक PDF डाउनलोड होईल, ती PDF व्ह्यू करा. अशा प्रकारे तुम्हाला PDF दिसेल आणि ज्या विद्यार्थ्यांचं शॉर्टलिस्टमध्ये नाव आलेलं आहे ते विद्यार्थी तुम्हाला इथे समोर दिसेल. बघा मित्रांनो, जे कॅन्डिडेट आहे त्यांचं तुम्हाला असं सर्व इन्फॉर्मेशन दिसेल. बघा मित्रांनो, सिरियल नंबर, त्यानंतर डिव्हिजन, कुठल्या डिव्हिजनमध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यानंतर ऑफिस कुठलं आहे, पोस्ट नेम कुठलं आहे, पोस्ट कम्युनिटी कुठली आहे, SC OBC वगैरे जे काय असेल ते, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काय आहे, आता कॅन्डिडेट नेम काय आहे, त्यानंतर किती पर्सेंटेजवरती क्लोज झालेलं ते तुम्हाला दिसेल, कॅन्डिडेट कम्युनिटी दिसेल आणि कॅन्डिडेट जेंडर दिसेल आणि डॉक्युमेंट टू बी व्हेरीफाईड विथ. बघा मित्रांनो, तुम्हाला जर तुमचा नंबर सर्च करायचा असेल तर तुम्हाला जो ॲप्लिकेशन नंबर असेल तो ॲप्लिकेशन नंबरवरून तुम्ही सर्च करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला दिसेल की तुमचं याच्यात नाव आहे का नाही. तर मित्रांनो, ही होती इंडियन पोस्ट संदर्भात जी काही रिक्वायरमेंट होती त्याचा रिझल्टची पहिली लिस्ट जाहीर झालेली आहे त्या संदर्भात व्हिडिओ. तर मित्रांनो, आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असतं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका, जेणेकरून आपणास असेच नवीन नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.